गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते. यामुळे शक्यतो कोमट पाण्यानंच आंघोळ करायला हवी. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणं टाळावं. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायांच्या पंजाची मसाज करा. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते. अद्रक मधासोबत खाल्ल्यानं घशातील सूज आणि जळजळ यापासून आराम मिळतो. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानं श्वास ताजा राहतो, अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. जॉईंट्सच्या समस्या आणि ॲस्टिओपरोसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर असतं. तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते. गॅस आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुळशीचं पाणी पिल्यानं पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या फार कडक होतात. यामुळे तुमचा BP वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांना फिल्टर करण्यासाठी आणि किडनीपर्यंत ऑक्सिजन पोषक तत्व पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण होते. यासाठी BPच्या गोळ्या नियमित घ्या. पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी ओवा, जिरे, काळे मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाचे सेवन करावं. 2 ग्राम चूर्ण दिवसातून 2दा पाण्यातून घ्या. असं केल्यानं पोटातील गॅसपासून खूप आराम मिळेल. पपई व्हिटॅमिन Cनं समृद्ध आहे आणि यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करू शकतात. पपईत उपस्थित गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करू शकतात आणि मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानीपासून त्वचेला संरक्षण देऊ शकतात. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला बऱ्याच प्रकारे हानी पोहोचवू शकतं. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे. पपईमध्ये उपस्थित फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं. पपईमध्ये पोटॅशियम असतं, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. पपई हे फळ खाल्ल्यानं शरीराला संसर्ग आणि इतर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवता येतं.